तालुचनी
वाघर केले मने मन राणी वाघर केले मने मन राणी वाघर केले सावळे परब्रह्म आवडिया जीवा सावळे परब्रह्म आवडिया जीवा मने मन राणी घर केले काय करू सये सावळे गोविंद आपिया पलपत मन तिथे बाप रखुमा देवी वरु सावळे प्रतिमा मने मन क्षमा एक झाले काय करू सये सावळे गोविंद अभिया बोलपत मन तिथे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन तुझे चरण संत जिया तुझे चरण संत जिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमः ज्यात्या वेद प्रतिपाद्या जयते स्वसमेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेश सकलार्थमती प्रकाश मनी निवृत्ती दास उदारी नवजन जयांचे केली स्मरण पूजे सकल विद्येचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार आता ओम ब्रह्मानंद परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती
तद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि यदक्षरं गणाख्यम् आनन्दम् अजम् अव्ययम् श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतम् आश्रये गुरुरीत्याख्यया लोके साक्षात् विद्या हि शाङ्करी जयत्या ज्ञानमस्तस्य दर्याद्राये निरन्तरं सार्वकेन च कस्यार्ध शिवयोः समरूपेण ज्ञातुं न शक्यते लग्नम् इति द्वैतच्छलानुः अद्वैतम् आत्मनं सत्मं दर्शयन्तं इतस्तरां तो वन्दे जगतमाद्युतयो सत्त्वाभिपत्तये मूलायाग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्तये क्षीणाग्रमूलमध्याय नमापूर्णाय शम्भवे परं ब्रह्मं परं धामं सच्चिदानन्दविग्रहं ज्ञानेश्वर इति ख्यातं प्रणमामि गुरुपरं श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मोक्षनाम ज्ञानदानैक्यदक्षं कुटीक्षेत्रे निवासिनं तं नमामि वेदविद्यान् वरिष्ठम् ॐ नमो ज्ञानेश्वराय करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन दाडो चराचरी मी कला कुसरी काही चरेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पूर्वावी तुमचा अनुग्रह लादलो पवन दाडो चराचरी सावळी परब्रह्म आवडिया जीवा सावळी परब्रह्म आवडिया जीवा मने मन राणीवा घर केले काय करू सये सावळी गोवित अपिया पलपत मन तिथी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कारणाशिवाय कोणतेही कार्य घडत नसतं कारण असं आहे ब्रह्ममूर्ती समर्थ सद्गुरु श्रीपाद बाबा यांना आपल्यातून जाऊन 26 वर्ष झाली आणि 26 वर्षाचा हा कालावधी बाबा गेलेत असं वाटत नाही कारण का जो गुरु काही जाणारा येणारा नसतो गुरु कुठे जात नाही गुरु कुठे येत नाही गुरु म्हणजे देह नाही गुरु म्हणजे व्यक्ती नाही गुरु म्हणजे एक शक्ती आहे आणि ती शक्ती त्या महात्म्याने तुमच्या आमच्या हृदयामध्ये परिपूर्णरित्या प्रदान केलेली आहे शक्तिपात करून त्यांच्या अंतकणामध्ये सर्व शक्ती तुमच्या आमच्या अंतकणामध्ये उतरवलेली आहे म्हणून गुरु हा देहाने जरी गेला तर ज्याचं व्यापकत्व जे आहे ना म्हणून तर माऊली म्हणते आता हृदय हे आपले सौपाळुनिया भरे वरी बैसव पावले श्री गुरूंची बाबा गेले देहाने गेले पण तत्वरूपानं आज तुमच्या आमच्या अंतकणामध्ये विराजमान आहेत तुमच्या आमच्या हृदयामध्ये अस्ति विराजमान आहेत म्हणून फक्त बाबा गेले हा व्यवहारापुरता हा व्यवहार आहे ओ बाबा आले बाबा गेले किंवा दादा आले दादा गेले हा फक्त व्यवहार आहे पण परमार्थिक क्षेत्रामध्ये आपला ज्यावेळेला प्रवेश होतो ना हो तेव्हा गुरुही येत नाही जात नाही आणि आपण पण येत नाही आणि जात नाही तत्वाची जी एक रूप आहे म्हणून श्री गुरुनं तुम्हा आम्हाला ज्या परमार्थिक सत्तेमध्ये प्रवेश करून दिलेला आहे त्या परमार्थिक सत्तेमध्ये काहीच नाही फक्त शिल्लक आहे गुरु साधक साध्य साधन सगळं एकरूप आहे आणि अशी एकरूपता तुम्हा आम्हाला प्रदान करणारा महात्मा कुठे गेलाच नाही पण व्यवहारासाठी म्हणावं लागतं का देवा दिसत नाही म्हणून म्हणावं लागतं बाबा गेले दादा गेले बाबा गेले असं व्यवहार करता म्हणावं लागतं म्हणून बाबांना देह सांडून 26 वर्ष झाली आता घोटीमध्ये नवे घोटीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये
भरपूर कार्यक्रम झाले, म्हणून हाही कार्यक्रम जो आहे मला कारण सांगायचं आहे. कार्य कशामुळे आहे, कारण काय आहे तर बाबांच्या या 26व्या पुण्यस्मरणानिमित्त मला रायकर महाराज म्हणाले आपल्याला श्रीगोंद्यामध्ये हा कार्यक्रम करायचा असतो, पण श्रीगोंद्यामध्ये कुठेही जागा नाही, म्हणून हे क्षेत्र निवडलेलं आहे बोर्डेवाडी. बोर्डेवाडी खेडग्याचा माळा. आणि म्हणून प्रत्येक साधकाचं इतके कर्तव्य आहे की या जागी येणं. हा खेळ नव्हे एकुल्याचा, एखाद्या महात्म्याने तुम्हाला सर्वांना घडवलंय. समर्थ सद्गुरू श्री बाबा रामदास बाबा या दोन महात्म्याच्या कृपाशीर्वादानं आणि मडके दादांच्या खऱ्या अर्थानं तुमच्यावर पूर्ण कृपा आहे मडके दादांची. पण श्रीगुरूची कृपा न कळल्यामुळं आम्ही थोडेसे भरकटले जातो. किंवा दादा गेले, आम्हाला आता मागे कोणी पाहिला नाही, पण तो माणूस जरा इकडे तिकडे शोधायचा प्रयत्न करतो. पण बाबा काय म्हणत होते, हो मी जर जाता जाता माझं काही बरं वाईट झालं तर तुमचा गुरु मेला का? गुरु कधीच मरत नाही. आणि ज्याचा गुरु मरतो ना तो गुरु कधीच नसतो. नाही, ज्याचा गुरु मरतो ना, हो ज्याचा गुरु मरतो म्हणजे खऱ्या अर्थानं त्याच्या ठिकाणी हा ज्ञानोत्तर दोष तयार झालेला आहे. गुरु मरतो हा ज्ञानोत्तर दोष आहे. मरका गुरु रडका चेला. हो, मरका गुरु रडका चेला, दोघांचा बोध फुकट गेला. म्हणून दादा गेले म्हणून आम्हाला सांभाळायला कोणी नाही असं काही समजू नका. तुम्हाला तुमच्या पायावर उभं केलेलं आहे. दादांनी सर्वस्व तुमच्या हृदयातलं, त्यांच्या हृदयातलं तुम्हाला सर्वस्व देऊन हो तुम्हाला खऱ्या अर्थानं कृतकृत्य केलेलं आहे. तुम्हाला खऱ्या अर्थानं हो पूर्णपणे तो बोध देऊन तुम्हाला पूर्णत्वाला नेलेला आहे. म्हणून दादा गेले, बाबा गेले. आपुऱ्यापदी बैसविले बाप रखुमा देववरु विठ्ठले भक्ता दिले वरदान आलिंगने सुख वाठे. साधून तुम्हाला आलिंगन दिलंय. आलिंगन म्हणजे काय? जीव आणि ब्रह्माचं ऐक्य म्हणजे आलिंगन आहे. हो, आलिंगन म्हणजे आपलं साधूचं मन ज्याला बाहेर निघून त्या मुखातून तुमच्या आमच्या कानावर पडलेले शब्द आपलंही मन कानातून बाहेर निघतं, साधूचं मन मुखातून बाहेर निघतं आणि दोघांचं मनोमन क्षमा एक झाले. त्याचं मन श्रीगुरूचं मन आणि आपलं मन ज्याला एकत्र येऊन याला आलिंगन म्हटले बरं का. हे आलिंगन आहे. आणि म्हणून आलिंगने सुख वाटे म्हणून हो प्रेम चिदानंदी होते. आपण इथपर्यंत जर नाही पोचलो आणि अलीकडच्या अस्थिरावर काही करू लागलो, मिळालंय आपल्याला मिळालंय, पण आपल्याला कितपत कळालंय फार महत्वाचं आहे. मिळालंय पण ज्ञान जरी झालं, हो ज्ञान जरी झालं तरी काही ज्ञानपूर्व दोष आहेत, काही ज्ञानोत्तर दोष आहेत बरं का. काही ज्ञानोत्तर दोष आहेत, काही ज्ञानपूर्व दोष आहेत. तर ज्ञानपूर्व दोष कोणते आहेत? मल विक्षेप आवरण हे ज्ञानोत्तर दोष आहेत. हो ज्ञानपूर्व दोष आहेत. आणि ज्ञानोत्तर दोष कोणते आहेत? संशय विपरीतता, हो प्रमेय असंभवना, प्रमाणा असंभवना, विपरीत भावना हे ज्ञानोत्तर दोष आहेत. हो आपल्याला अजूनही गुरु आपल्यासा का वाटत नाही? आपणही अजून देहाकडे का लक्ष लागलंय? याचा अर्थ असा आहे, जे आहे तय्या आपल्या अजूनही
देहाकडे लक्ष लागलेलं आहे. याचं कारण काय? श्री गुरु भेटलेत. मग आज सांगायचं तात्पर्य काय? आजचा जो अभंग आहे, ज्ञानराज माझी योगियांची माऊली, जैने निगमवल्ली प्रकट केली, गीता अलंकार नामा ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रकट केली. असे असणारे ज्ञानोबा आहे. तुमचं आमचं सर्वांचं हृदय स्टार्ट ते माऊलीचा 3 चरणाचा ज्ञानोत्तर भक्तीतला हा अभंग आहे. ज्ञानोत्तर भक्तीला म्हणून मला सांगायचंय, ज्ञानपूर्व दोष, ज्ञानोत्तर दोष. ज्ञानपूर्व दोष आहेत, आपल्याला ज्ञानोत्तर भक्तीकडे जायचंय. आणि अभंग म्हणजे काय? सांगणं आणि ऐकणं नाही. अभंग म्हणजे सांगणं आणि ऐकणं नाही, ते प्रत्यक्ष कृती आणि प्रत्येकाने अनुभवली पाहिजे. म्हणून ज्ञानपूर्व दोष जे आहेत ते मन, विक्षेप आणि आवरण. हे ज्ञानपूर्व दोष जाण्यासाठी आम्हाला श्रवण, मनन, निधिध्यासन, साधूच्या मुखातून शास्त्र श्रवण करणं आणि श्रवण करता करता निष्काम कर्म आणि निष्काम उपासना ऑटोमॅटिक प्राप्त करून आम्हाला पुढचा मार्ग जो ज्ञान साधूने प्रदान केलेला आहे. पण ज्ञान साधूने आम्हाला सर्वस्व दिलं, पण अजूनही आमच्याकडे संशय काय तयार होतो? अजूनही इथं वास्तविक पाहता हरिभक्तीपरायण ब्रह्ममूर्ती मडके दादांनी हा परिसर एवढा काही पिंजून काढलाय ना, श्रीगोंदा आणि श्रीगोंद्याचा कडेचा परिसर एवढा काही पिंजून काढलाय. त्या महात्म्यानं शरीराची शरीराकडे पाहिलं नाही बरं का. संपूर्ण अंगाची साल गेली होती, पायाची साल गेली होती, तरी बाबांचं कार्य काय, दादांचं कार्य काही बंद नव्हतं. पण तरी सुद्धा मग आता दोष कोणाचा आहे नेमका? आपल्याला जर अजून गुरुची ओढ नसेल, आपण जर अजून इकडे तिकडे जर पळत असो, अजून याच्यात काय, त्याच्यात काय, त्याच्यात काय, त्याच्यात काय, अजूनही आपण पाहतोय. म्हणून माऊली सांगते ना, तरी दरवी जैसी. एक 4-5 भाज्या केल्यात आपण, 4-5 भाज्या केल्यात आणि पातेली समोर मांडली, पळी एकच घेतली. ती पळी याच्यात जाते, त्याच्यात जाते, त्याच्यात जाते, त्याच्यात जाते आणि सगळ्या पातेल्यावर ती पालखी बसते. तिला तो माहितीये का? जे दिलंय ते सगळ्यात श्रेष्ठ आहे. जे मिळालंय ना, याच्या पलीकडे काही नाही. आणि हे करण्यासाठी ब्रह्मदेवाचा बाप जरी असला ना आणि बृहस्पती जरी असला तरी श्री गुरुकडनं जोपर्यंत, मी तर म्हणते जोपर्यंत जीव ब्रह्म ऐक्याचं ज्ञान आपल्याला मिळत नाही, तो पण गुरु करायचा थांबूच नाही. दत्तात्रेयांनी 24 केले ना, आपण 50 करा, पण कुठपर्यंत करायचा आहे? जोपर्यंत जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान आपल्याला मिळत नाही तोपर्यंत गुरु करायचा थांबूच नाही. ज्या दिवशी आपली वृत्ती स्थिर होणार आहे आणि आपली वृत्ती त्या परमात्मा नामामध्ये ज्या वेळेला परमात्मा नामाला लागणार आहे ना, त्यावेळेला समजून घ्या, आता पुढे काहीच नाही, आता पुढे काहीच नाही. आता तुम्ही किती शोधायला जरी गेलात तरी काहीच नाही. अंतिम स्टेप भक्तीची तुम्हाला मला मिळालेली आहे, पण आपल्याला का कळत नाही? त्यासाठी सांगितलं ज्ञानानंतर येणारे दोष. ज्ञान दिले आपल्याला सद्गुरूनं, त्याच्यामध्ये प्रमेय असंभावना, प्रमाणा असंभावना आणि विपरीत भावना. म्हणजे काय? प्रमेय असंभावना आणि प्रमाण असंभावना म्हणजे काय? सद्गुरूंनी दिलेलं जे प्रमाणबद्ध जे आहे, ज्ञानदेवा प्रमाण, निवृत्ती देवी ज्ञान, समाधी संजीवन हरिपाठ. ज्या साधनेने तुम्हाला समाधी लागते बरं का, ज्या साधनेने तुम्हाला समाधी अवस्था प्राप्त होते किंवा वृत्ती निवृत्त होते, पण ती स्थिती प्राप्त न करता त्या प्रमाणावरच संशय घ्यायचा आहे. हे खरं आहे का? याच्यावरच संशय घेणं, त्याच्यामुळे विपरीत भावना तयार होते. मग त्याच्यामध्ये अधिकारी असला तरी होते बरं का, अधिकारी असला तरी होते. कारण इथं परिपक्व दशेला प्राप्त झालेला जो महात्मा आहे, त्या महात्म्याने हा परिसर पिंजून काढला. पण आपली श्रद्धा आणि विश्वास कमी पडला. दोष त्यांचा नाही, त्यांनी परिपूर्णरित्या तुम्हाला सगळं काही दिलेलं आहे, पण आपली श्रद्धा आणि विश्वास कमी पडला आणि म्हणून इथं गर्दी कमी आहे. तो विश्वास जर कायम ठेवला असता ना, तेवढी जागा पूर्ण नसती. म्हणजे दोषी आपण आहेत, दोष गुरुचा नाही, दोषी आपण आहेत. आपण अनंत अपराधी आहेत त्या सद्गुरूचे. म्हणून मी एक वाक्य नेहमी सांगत असते, जिथं डोकं ठेवलंय ना
जिथं डोकं ठेवलंय तिथं डोकं कधीच लावायचं नाही. हा, जिथं डोकं ठेवलंय तिथं डोकं कधीच लावायचं नाही. तिथं डोकं लावलं की आपलं वाटोळ झालं म्हणून समजायचं. हो, म्हणून तर माऊली तुकोबाई सांगतात ना, पडोली राहीन ये ठाई उगाच संतांचे पायी न मागे न करी काही. मी काही मागणार नाही आणि काही करणार नाही. ओ परमार्थ संपवलाय सद्गुरूने, परमार्थ संपवलाय बरं का. हा, काय ठेवलं? हो, व्यवहार तर संपवला, परमार्थी क्षेत्रामध्ये प्रवेश केला, पण ओ ज्या व्यवहारिक सत्ता आणि प्रातिभासिक सत्ता बाद करून परमार्थी क्षेत्रामध्ये प्रवेश झाला ना, आपला परमार्थही संपला. पडोली राहिलं तर ठाई. आता काहीच करणे नाही. हो, आता काहीच करायचं नाही. आता फक्त न मागे न करी काही. आता काही मागायचं नाही, काही करायचं नाही. पडोली राहील. मग काय गुरुच्या घरी का? गुरुच्या या चरणावर का? नाही. गुरु जे महावाक्य दिले त्या महावाक्यामध्ये रममान होणं, अखंड अंगी मुराला छंद, भोग भोगताची आटीला भेद, ज्ञान गिळो निगावा गोविंद. आता ही ज्ञानोत्तर भक्ती. ज्ञान गिळोनी गावा. ज्ञान सुद्धा गिळता यायला पाहिजे. ज्ञान जर शिल्लक राहिलं, ज्ञान जर शिल्लक राहिलं ना, तर काय होतं माहितीये का? हो, मग एक वेगळ्या भूमिकेमध्ये तो माणूस वावरतो. ज्ञान जरी, गुरुचं ज्ञान जरी शिल्लक राहिलं, अधिकाराचं ज्ञान जरी शिल्लक राहिलं तरी. म्हणून साधू संत सांग बाबा रे, मी सांगणार आहे ते पण तुम्हाला की ज्ञानोत्तर भक्ती म्हणजे काय. ज्ञानोत्तर भक्ती म्हणजे ज्ञान गिळोनी गावा गोविंदू का. ज्ञानोबारायांचा अभंग ज्ञानोत्तर भक्तीतला आहे की जिथं शिल्लक काहीच नाही राहिलं. मग शिल्लक राहिलं नाही, काहीच शिल्लक राहिले नाही. मग शिल्लक काय राहिलंय? 4 देह सांगितले आहेत. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह. स्थूल देह म्हणजे काय? या 4 देहांच्या पलीकडे जाऊन, बरं का, चौ देहाची करुणी यावीट. 4 देहांच्या पलीकडे काय? कोणता देह शिल्लक राहतो आणि कोणती देह बाधित ठरतात? ज्ञानोत्तर भक्तीमध्ये. मला अभंगाकडे यायचं आहे. अभंग ज्ञानोत्तर भक्तीतला आहे. स्थूल देह म्हणजे हा पंचमहाभूताचा आहे. देह तव पाचाचे झाले, कर्माच्या गुणी गुंतले, भवतसे चाकी सुदले, जन्म मृत्यूच्या ताब्यामध्ये सापडणारा हा हे शरीर आहे ना, हे पंचमहाभूताचं आहे. हे पंचमहाभूताचं शरीर इथं टाकावं लागतं. याला पंचमहाभूताचं शरीर म्हणतात. आणि अपंचीकृत पंचमहाभूताचं शरीर म्हणजे सूक्ष्म देह आहे. अपंचीकृत बरं का, त्यात तिथं आप, तेज, वायू, पृथ्वी आणि आकाश याचा संबंध नाही. अपंचीकृत
अपंचीकृत पंचमहाभूत म्हणजे ते फक्त एकत्र आलेत म्हणून पंचभूत म्हणायचं आणि एकत्र आले नाहीत म्हणून अपंचीकृत म्हणायचं. त्याला सूक्ष्म देह असं म्हणतात. या देहाच्या आत अजून एक देह आहे, त्याला सूक्ष्म देह म्हणतात. तो सूक्ष्म देह 17 तत्वाचा आहे. पंचकर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, पंच प्राण, अंतकरणामध्ये मन आणि बुद्धी धरली 17 आहे. अंतकरण धरलं तर 16 आहे. मन बुद्धी चित्त अहंकार धरले तर 19 आहेत. हिशोब कसाही करा, फक्त तो बाधित करायचा एवढं लक्षात ठेवा. सूक्ष्म देहालाच सूक्ष्म देहामध्ये जो चिदाभास आहे, अंतकरण वृत्तीमध्ये पडलेलं प्रतिबिंब चिदाभासाला साधूने अनुग्रह केलाय. अनुग्रह केलाय. त्या अनुग्रहानंतर म्हणजे अज्ञान देह जो आहे तो अज्ञान देह आम्हाला घालवायचा आहे. त्याला म्हणतात कारण देह. जे मी समजले अहम देहास्मीचं ज्ञान हा कारण देह आहे. आणि ते ज्ञान तो देह आपण आपला निर्माण करतो. तो देह देवाला दिलेला नाही, कारण देह आपण आपला निर्माण करतो. साधूला तुम्हाला कारण देहातून काढले म्हणजे अहम ब्रह्मास्मी अहम देहास्मी असणार आपली वृत्ती त्या अहम देहास्मीमध्ये जे तदाकार झालेली होती त्याच्यातून काढून आम्हाला अहम ब्रह्मास्मीचं ज्ञान दिलंय. म्हणजे मी ब्रह्मा आहे, म्हणजे आम्हाला ज्ञान दिलंय. आणि ज्ञानाचा अहंकार धरणं म्हणजे महाकारण देह आहे. ज्ञानाचा अहंकार देह, अहंकार धरणं. म्हणून साधूचा बोध जो आहे ना, त्या साधूने तुम्हाला असा बोध झालाय की तुम्ही उरतच नाही. साधू बोध झाला, 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 साधू बोध झाला. जीव ब्रह्माऐक्य ज्ञान म्हणजे काय? आणि जीव ब्रह्माऐक्य ज्ञान देऊन आम्हाला साधूचा बोध म्हणजे ज्ञान आहे. त्या साधूने आम्हाला ज्ञान प्रतिपादन केलंय. न उरवणे आठेला म्हणजे मी शिल्लक राहिलो नाही. मी म्हणजे वृत्ती ज्ञानाला मी राहिलोच नाही, पण स्वरूपानं मात्र मी राहिलो. बरं का? साधूची कृपा काय? साधूची कृपा म्हणजे वृत्तीनं मी शिल्लक राहिलोच नाही, पण मी स्वरूपानं मात्र मी जसा आहे तसाच आहे. न उरो निया मी उरलोच नाही. देहाच्या संबंधानं पण नाही, अदेहात्मीच्या म्हणजे अहम ब्रह्मात्मीच्या संबंधानं नाही आणि अहम देहात्मीच्या संबंधानं पण नाही. पण मग आम्हाला अशी उच्चतम स्थिती ज्या साधू महात्म्याने आम्हाला करून दिली. म्हणून म्हटलं ज्ञानोत्तर भक्तीमध्ये जीवनमुक्ती आहे. बरं का? ज्ञानोत्तर भक्ती म्हणजे जीवनमुक्ती आहे. तिच्या ज्ञानाच्या 7 भूमिका ज्या सांगितल्या: शुभेच्छा, सुविचारणा, तणुमानसा, सत्वापती, असंशक्ती, पदार्थभाविनी आणि तुर्यागा. ह्या ज्ञानाच्या 7 भूमिका आहेत. आम्हाला कुठपर्यंत जायचंय? आम्हाला सत्वापतीपर्यंत जायचं. सत्वापती म्हणजे जीवनमुक्ती. साधू हा सत्वापती म्हणजे साधू जीवनमुक्त होता आणि जीवनमुक्त होता म्हणून आपल्या कामाला आला. विदेयमुक्त साधू आपल्या कामाला येत नाही. विदेयमुक्त साधू आपल्याला कामाला येत नाही. तो त्याचं कल्याण करून घेतो आणि त्याचा तो विदेही त्याचा तो मुक्त होतो. पण जीवनमुक्त हा साधू कारण त्या साधूला त्याच्यासाठी देहावर यावं लागतं. देहावर येऊन कार्य करतात साधू. वास्तविक पाहता साधू म्हणजे देह नाही. साधू म्हणजे देह नाही. 4 देहांच्या पलीकडं परेच्या पलीकडे जी शक्ती आहे
ती साधूची आहे आणि ती शक्ती आम्हाला प्रदान केलेली आहे. म्हणून आम्हाला परेच्या पलीकडे जायला शिकवलंय. परे होऊन परते घर परे होऊन परते घर. परावाणी म्हणजे आता तुम्हाला 4 वाण्या माहिती आहेत, मी काही जास्त विश्लेषण करत नाही. पण परावाणी म्हणजे अनउद्भूत अव्यवहार्य जी वाणी आहे त्याच्या पलीकडं परावाणीला सत्ता कुणाची आहे? हो, तर ती माझीच आहे. का जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान ज्या साधून आम्हाला करून दिलंय त्या साधूचे अनंत उपकार आहेत. म्हणून तो साधू जीवनमुक्त आहे. पण जीवनमुक्त स्थितीमध्ये कारण देहही नसतो, महाकारण देहही नसतो. कारण ज्ञान आणि तुम्ही ज्ञान अज्ञान खंडन वाचा प्रकरण, अमृतानुभवाचं प्रकरण खूप सुंदर आहे. हो, ज्या माऊलीचा अभंग आहे ना, त्या माऊलीने अमृतानुभव, चांगदेव 65. हे आपल्याला ज्ञान व्हायला पाहिजे. आपल्याला यथार्थ ज्ञान होण्यासाठी शास्त्र श्रवणाची जास्त गरज आहे. शास्त्र श्रवण करावं, त्याशिवाय यथार्थ ज्ञान होत नाही. आणि आपल्याला जर यथार्थ ज्ञान झालं नाही ना, तर आपल्या ठिकाणी वेगळेपण तयार होतं. हे वेगळेपण आपल्या ठिकाणी तयार होऊन देऊ नका. हो, अरे मी तर असं म्हणेल की ज्ञानोबरायांनी रेड्यावर कृपा केली. रेड्याचा संप्रदाय कोणता होता ते सांगा. कोणता होता रेड्याचा संप्रदाय? पण काय भूमिका आहे, एकत्वाचा अनुभव आहे, जगब्रह्म आहे. मी तर म्हणते शंकराचार्याच्या पुढे माऊली एक पाऊल उचलतायत. शंकराचार्य सांगतायत ब्रह्म सत्य, जगत मिथ्या, आणि माऊली सांगतायत जगतच ब्रह्म आहे. काय भूमिका मांडली हो ज्ञानोबरायांना. आणि म्हणून साधून हो आम्हाला त्या स्थितीला प्राप्त करून दिलंय. म्हणून म्हटलं आमच्या ठिकाणी हे 2 देहही जर उरले, कारण देह आणि महाकारण देह जर शिल्लक राहिला, हो तर तो अधिकार आपल्याला प्राप्त होणार नाही. हो, कारण अज्ञानाचा देह आहे कारण देह, ज्ञानाचा देह आहे महाकारण देह. म्हणून आपल्या ज्ञान जरी झालं तरी महाराजांनी जे प्रमाण सांगितलं, ज्ञान गिळो निघावा गोविंदो का. जर ज्ञान जरी शिल्लक राहिलं, तर तो इथं अधिकारी नाही. भले त्याला अधिकारी मिळालेला असेल तरी तो ज्ञानाचा देह जर शिल्लक राहिला, त्याला वाटलं मी अधिकारी आहे, हो मी गुरु आहे, माझे एवढे शिष्य आहेत. बाबांना जर कोणी विचारलं ना, बाबा तुमचे शिष्य किती? बाबा म्हणायचे 20 एक डबडे. गुरु शिष्य आपलं स्वतःच अस्तित्व तुम्हाला प्रस्थापित करण्यासाठी परमार्थ नाही करायचा. हो, मी किती मोठा आहे, मी किती छोटा आहे हे दाखवायसाठी जगाला परमार्थ करायचंच नाही. का तुमच्या गुरुने जे मला तुम्हाला दिले नाही ते मी देणार आहे हे सांगण्यासाठी परमार्थ करायच नाही. गुरुने तुम्हाला सगळं काही दिलेलं आहे, कुठेही उणीव ठेवलेले नाही. पण आपण कमी पडतोय शास्त्र श्रवणामध्ये, शास्त्राचा यथार्थ ज्ञान होण्यामध्ये आपण कमी पडलोय. म्हणून म्हटलं जरी मी गुरु आहे, हो हे जरी वृत्ती ज्ञान आहे, हे सुद्धा मी श्री गुरु आहे, माझे एवढे शिष्य आहे ते सुद्धा वृत्ती ज्ञान आहे. मला कळालंय किंवा मी ब्रह्म झालोय, जे झाले ऐसे म्हणती ते काहीच नाही. हो, आपल्याला ज्ञानोत्तर भक्तीकडे यायचं आहे. ज्याला वाटतंय ना मी झालोय, हो मी झालोय, मी पोहोचलोय, हो मला अमुक दिलंय, मला तमुक दिलंय, मी एवढे घडवले तेवढे घडवले, हो हिशोब जर त्याचा ठेवला ना तर ते म्हणे ते सुद्धा वृत्तीतलं ज्ञान आहे. आणि वृत्तीतलं ज्ञान बाबा सांगायचे काट्याने काटा काढायला शिकवलाय तुम्हाला. पण काय पहिला काटा काढला, दुसरा काटा खिशात ठेवला का तुम्ही? हो, पहिला काटा अज्ञान घालवलं, ज्ञान करून दिलं. हो, पण मग ज्ञानाला काय धरून बसायचं का? ज्ञानही टाकता आलं पाहिजे. ज्ञान टाकल्याशिवाय, हो ज्ञान टाकल्याशिवाय आम्हाला ज्ञानोत्तर भक्ती करणार नाही. हो, ज्ञानाच्याही पलीकडे ज्ञानोत्तर भक्ती आहे. आणि ती ज्ञानोत्तर भक्ती अभंग जरी असला ना हा ज्ञानोबरायांचा, तरी अभंग सोडवण्यासाठी मी तुमच्या ठिकाणी तुमच्या पुढे उभं राहिले नाही राजा. हो, आपल्याला ज्या स्थितीला जायचंय ना, थोडं लक्षात घ्या. हो, थोडं लक्षात घ्या.
वया भरून कुठे परमार्थ होत नसतोय. हो, शहाणे करून सोडायला सांगितलंय आणि महात्म्याने सोडले बरं का, सोडले. महात्म्याने धरून नाही ठेवलं, परिपक्व करून सोडून दिलं. पण तुमच्या ठिकाणी जर ज्ञानाची अपूर्णता जर असेल तर मग मात्र ज्ञानोत्तर दोष तयार होतात आणि हा साधक वाया जातो. तेवढंही होऊन देऊ नका. सांभाळा एकमेकांना, एकमेकांना सांभाळा. हो, गुरु गेले म्हणून तुम्हाला वाऱ्यावर नाही सोडलेलं. त्याच्या मागे बरेच जण दादांनी खऱ्या अर्थानं ते आपल्या सेवेसाठी आहेत. नवे नवे हो, रात्री सांगितलं की नाही? हो, रात्री सांगितलं. आपण राखणदार आहेत असं वाटावं ना. आपण राखणदार का? मला काही आपण राखणदार आहेत. हे आहे ते संतांचं आहे. आपण राखणदार आहेत. आणि म्हणून दादा गेले, बाबा गेले, जरी आपल्या या भागामध्ये अविरत कार्य करणारी काही मंडळी आहेत. अविरत बर का, प्रपंचाचा विचार न करता अविरत. म्हणून हा बाबांच्या पुण्यस्मरणानिमित्त जो कार्यक्रम या बोरोडे वस्तीवर थडग्याच्या मळामध्ये ठेवलेला आहे त्याचं कारण असते आहे. कारण या ठिकाणी मार्गदर्शन करते आपल्या दादांच्या मागे आपले आईसाहेब आपल्या खंबीरपणे पाठीशी उभा राहिल्या. रुक्मिणी माता असतील, हरिभक्तीपरायण गुरुवर्य सोनवणे महाराज आहेत, हरिभक्तीपरायण गुरुवर्य रघुनाथ दादा आहेत, हरिभक्तीपरायण गुरुवर्य रायकर महाराज असतील, वेटेकर माऊली आहेत, या ठिकाणी बनकर माऊली आहेत. ही सर्व मंडळी आहेत. नाही पायाला पान लावून एका सद्गुरूच्या कार्याने पछाडलेली मंडळी आहेत. कारण आपण काहीतरी देणं लागतोय सद्गुरूचं. आणि हो, आपण काहीतरी देणं लागतोय. हो, पण तिला भेदाचा परमार्थ करायचा नाही. हो, भेदाचा परमार्थ करायचा नाही. जिथं भेद निर्माण होतो तिथं परमार्थ नसेल. भेद नाही, आपण एकत्वाचा अनुभव करायचा आहे आणि आपण एकच आहोत हा अनुभव आला पाहिजे. वेद वेद ब्रह्म विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. भेदाभेद, भेद पण नाही, अभेद पण नाही बरं का. भेदाभेद म्हणजे नुसता भेदच नाही, आभेद पण नाही, तो पण मावळला पाहिजे. म्हणून असे ज्ञान परिपूर्ण शास्त्र, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण त्याचा गर्भित गाभाच्या साधून तुमच्या आमच्या हातामध्ये दिला आहे. आणि म्हणून हो, आम्हाला खऱ्या अर्थानं आमची वाटचालची ज्ञानोत्तर भक्तीकडे असावी. हा ज्ञानोबरायांचा अभंग ज्ञानोत्तर भक्तीचा आहे. मग ज्ञानोत्तर भक्तीमध्ये नेमकं काय राहतं आणि काय जातं? ज्ञानोत्तर भक्तीमध्ये अज्ञान देह म्हणजे कारण देह नसतो आणि ज्ञानाचा देह पण नाही, महाकारण देह पण नाही. पण जसं जोपर्यंत गाडीमध्ये पेट्रोल आहे तोपर्यंत गाडी चालते आणि गाडीतलं पेट्रोल संपल्यावर गाडी जशी बंद पडते ना, तसं प्रारब्ध आहे परंतु देह असतोच. महात्मा जरी असला ना, जीवनमुक्त जरी असला, ज्ञानोत्तर भक्तीमध्ये ज्ञानोत्तर भक्तीमध्ये प्रारब्ध संपेपर्यंत देह असतोच. म्हणून त्याला स्थूल देह आणि सूक्ष्म देह असतो. कारण देह, महाकारण देह जीवनमुक्तीमध्ये नाही. आणि म्हणून ज्ञानोबरायांचा अभंग जीवनमुक्तीतला आहे. ज्ञानोबराय सांगतात, प्रभू प्रेमा भक्ती ज्या ज्ञानोबरायांनी केली. हो, प्रभू प्रेमा भक्ती ज्ञानोत्तर भक्तीतला अभंग आहे. प्रभू प्रेमा भक्ती ज्या महात्म्याने केली तेच माझे ज्ञानोबर आहे. निवृत्तीनाथाची कृपा जीवनामध्ये प्राप्त झाली. आज निवृत्तीनाथाच्या कृपेने जी शांकरी विद्या ज्याला म्हणतात, शांकरी विद्या आपल्याला मिळालेली शंकरापासून आहे म्हणून शांकरी विद्या म्हणायची बरं का. शंकरापासून आली म्हणून शांकरी विद्या आपल्याला मिळालेली आहे. आणि शम म्हणजे सुख आणि करी म्हणजे प्रदान करणारी, सुख प्रदान करणारी जी विद्या आहे तिला शांकरी विद्या म्हणतात. ओ, मग ते सुख कुठे आहे? अरे सुख बाहेर नाही, सुख म्हणजे आतमध्ये आहे. ओ, सुख आतमध्ये आहे. म्हणून त्या शांकरी विद्येनं त्या सुखापर्यंत जायचं आहे. कारण का सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा, माझ्यासारखा दुसरा सुखरूप असा कोणीच नाही, असा मी आहे. असा आम्ही आहे. Hare
बाहेरी न लगे ठाव धुंडावा. अरे हो, द्वैत संपलं की अद्वैताचा सिद्धांत तुमच्यामध्ये म्हणजे अखंडता आहे. भेद संपला, तुमच्यामध्ये अभेदच आहे. आपण बाहेरी न लगे ठाव, बाहेर पाहूच नका, बाहेर पाहू नका. फक्त सद्गुरूंनी जे दिलंय ना त्याचं ध्यान आणि शास्त्र श्रवण, शास्त्र चिंतन, शास्त्र वाचन अखंड ठेवा. हो, भले कुठे जा किंवा जाऊ नका. हो, पण जिथं जिथं धर्माचं कार्य आहे तिथं तिथं हजेरी लावल्याशिवाय राहूच नका. श्रवणाच्या मीचे वैसावे बोले, साम्राज्य भुवने सुखे नांदे. श्रवणाच्या मीचे योगी वैसावे, साम्राज्य भुवने सुखे नांदे. श्रवणाचे विषय पैसावे घेऊन साम्राज्य भुवनी सुखी नव्हे. श्रवण करता 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 बर का, श्रवण करता करता एक अशी स्थिती तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त होते. तिथं फक्त मी एकटाच आहे, मीच आहे, मीच आहे, मीच मला हरवलं होतो, सद्गुरूंना मीच मला सापडून दिलं. याच्यापेक्षा वेगळी भक्ती नाही राजा. आणि जिथं बाकीचं सांगितलं जातं ना ते अवांतर ज्ञान आहे. हो, गवळणी सुद्धा जीव ब्रह्म्याची ऐक्यताच आहे. गवळण जरी असली, अभंग जरी असला तरी जीव ब्रह्म्याची एकच सिद्धांत आहे. सिद्धांत एकच आहे, पण साधू संतांनी वेगवेगळ्या प्रकारात तुमच्या आमच्याकडे मांडलाय. पण त्याचा गर्भित कापा म्हणजे ती ब्रह्मस्वरूपाची अनुभूती करणं. म्हणजे गवळणी ज्ञान अनुभव आणि अनुभूती. गवळणी ज्ञानोबर आहे. गवळण या भूमिकेमध्ये त्यांनी भूमिका स्वीकारली आहे. मी गवळण आहे. गवळण म्हणजे कोण आहे? ज्ञानोत्तर भक्तीतला अभंग आहे. गवळण म्हणजे कोण आहे? तर गवळण म्हणजे फक्त प्रेम. गवळण म्हणजे फक्त त्याग. गवळण म्हणजे तिथं देह नाही, तिथं देह नाही, तो आणि मी एक आहे याची अनुभूती आहे. मग जीवाचा जीवपणा घालून जर ब्रह्मत्वाची अनुभूती करून जर दिली तर ज्ञानोबराया या अभंगामधून जीवाचा जीवपणा शिल्लक राहिलाय कसा? अभंगाची सुरुवात काय? सावळे परब्रह्म आवळे या जीवा. मग आता जीवाचा जीव ब्रह्म एकच आहे, मग जीवाचा जीवपणा शिल्लक राहिलाय कसा? कारण भक्तीचा किंवा स्वरूपाचा विलक्षण आनंद भोगायचा असेल तर, स्वरूपाचा विलक्षण आनंद भोगायचा असेल तर साधू संतांनी द्वैताची भूमिका स्वीकारलेली आहे. स्वीकारले बरं का, हे द्वैत स्वीकारले. कारण अभंग दोन आहेत. मी तू पण जाऊ दे रे तू एकची घोंगडे पांघरू हरी. पण या अभंगामध्ये आपण असं पण सांगितलंय, मी भक्त तू देव ऐसे करी. अनुभव घ्यायचा असेल तर का पाण्याला पाणी मिळून गेलं, खळखळाट थांबलाय त्याचा. कुठे आनंद? एकरूपतेमध्ये आनंद कुठे आहे? पण भक्तीचा विलक्षण आनंद जर तुम्हाला घ्यायचा असेल तर साधू संतांनी परत द्वैत स्वीकारले. देव देव आहे, भक्त भक्त, आधी एकरूपता आहे. देव देव आहे, भक्त भक्त आहे. आणि म्हणून ज्ञानोत्तर भक्तीमध्ये द्वैत स्वीकारून, कल्पित द्वैत त्याला म्हणतात, फक्त कल्पनेनं कल्पित द्वैत स्वीकारून मी भक्त आहे, देव आहे, तू देव आहे, आणि म्हणून आनंद भोगायचा आहे ना. आतुरता किती आहे, किती प्रेम आहे, किती वियोग आहे. संयोग आहे, वियोग आहे. पण हा भक्तीचा आनंद भोगण्यासाठी ज्ञानोबरायांनी सुद्धा जीवपणा धारण केला आहे. तसं आम्हालाही एकत्वाचा अनुभव करून जीवपणा धारण केला ना, मग वेगळेपणे कुठं शिल्लक राहत नाही. जसं नदी समुद्राला मिळाली आहे की नाही? नदी समुद्राला मिळाली. क्षरला सागर गंगा ओघी मिळे, आपणाची खेळे आपणाची. समुद्राच्या लाटा जशा समुद्रावरच खेळतात ना, पण लाटा आल्यानंतर आनंद मिळतो की नाही आपल्याला? गंभीर समुद्र असेल तर आपल्याला आनंद मिळत नाही, पण समुद्राच्या लाटा समुद्रावर जर खेळू लागला तर आपली दृष्टी त्या लाटांकडे जाते ना. तसं लाटा होऊन त्याच ब्रह्मस्वरूपावर आम्हाला काय करायचे, त्याच्याशी एकरूप होऊन राहायचंय आणि त्याच भक्तीचा आनंद तुम्हाला घ्यायचा आहे. आणि म्हणून भक्तीमध्ये त्याग आहे, भक्तीमध्ये भोग नाही बरं का. आणि जिथं भोग आहे, जिथं स्वार्थ आहे, जिथं काहीतरी देण्याची अपेक्षा, काहीतरी मिळवण्याची अपेक्षा आहे, ती भक्ती ठरू शकत नाही. तो भिक्षुक आहे, तो भिक्षुक आहे बरं का. पाकिटाकडे पाहून कीर्तन करणारा भिक्षुक आहे. आणि इथं जो त्यागाची भूमिका आहे ना, द्या किंवा नका देऊ. बाबांनी जाता जाता एक गोष्ट सांगितली, तुम्ही ऐकली असेल, सावंत सोनवणे महाराज माहिती आहे, जाताना येतानाचे पैसे खिशात ठेवा.
तुमच्या खिशात पैसा असेल तर घर सोडा. तुमच्या खिशात पैसा असेल तर घर सोडा. जाता येण्याचं जवळ ठेवा. आज तर सगळे असे झाले, सगळे भिक्षुक झाले. अरे ज्या स्थितीला आम्हाला पोस्ट केलंय ना, काय अवर्णनीय असं आहे स्वरूप आहे आमचं. पण आम्ही परत 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 खाली येऊ लागलो. खाली येऊ नका राजा, खाली येऊ नका. हो, आम्हाला ज्या उच्चतम स्थितीचा परमार्थ सांगितलाय ना, तिथं फक्त त्याग आहे, तिथं भोग नाहीये. तिथं श्रीगुरु श्री त्याग आहे. तिथं प्रभूसाठी द्वैतामध्ये हो, जरी द्वैत स्वीकारलं तरी द्वैतामध्ये सुद्धा त्याग आहे. हो, कशी त्यागाची भूमिका आहे गवळणीची. गवळणीची त्यागाची भूमिका कशी आहे? भगवान परमात्म्याचं डोकं दुखतंय, श्रीकृष्ण परमात्म्याचं डोकं दुखतंय. आणि डोकं दुखत असताना नारद महर्षी जवळ आहेत. नारद महर्षींनी काय केलं? देवा, तुमचं डोकं दुखतंय, मी वैद्याला बोलून आणतो. नारद महर्षी त्या ठिकाणी वैद्य चालणार नाही, मला त्याचं औषध लागू होणार नाही. वैद्य नका बोलू, नाही बोलवतो. अनेक वैद्यांना पाचारण केलं, कृष्ण परमात्म्याचं डोकं थांबत नाही. मग म्हणजे देवा, आता उपाय तुम्हीच सांगा ना. म्हणजे मला भक्ताच्या पायाचे चक्कर जेवायला माझ्या मस्तकाला लावतील ना. देव सुद्धा भुकेला आहे. हो, देव सुद्धा भुकेला आहे. धावता चालती मागे, धावता चालती मागे मागे, धावता चालती मागे मागे, धावता चालती मागे मागे. मी कोणतरी मोठा आहे, वृत्ती ज्ञान आहे, हा भाव बाजूला ठेवा. भावाचाही अभाव जिथं आहे तिथे स्वरूप आहे आपलं. भावाचाही अभाव आहे. मग भक्त आणि देव, हो, यांच्यामध्ये जे प्रेम आहे ते अलौकिक प्रेम आहे, अलौकिक. आणि त्या अलौकिक प्रेमावर तुम्हाला राहायला शिकायचं आहे. तिथं लौकिकाचा विषयच नाही. आम्ही लौकिकामध्ये अडकलोय. हो, आमचं पत्रिकेत आदर पत्रिका हातात आली तर आधी आपण नाव शोधतोय आपलं. माझं नाव कुठे आहे? किती लौकिकामध्ये आपण अडकलोय. आणि कोणी जर म्हटलं फक्त ताई या फक्त प्रेमाने, माझं जाणं कर्तव्य आहे. आपण ज्या धर्माची गुढी हातामध्ये घेतली ना, नाव असू नाही तर नसू, कोणी बोलू नाही तर नाही बोलू, वेळ असला ना, वेळ असला तर वेळ असला तर जाऊ नका. कळालं ना? वेळ असला तर निश्चित जा. पण देव आणि भक्ताचं प्रेम हे अलौकिक प्रेम आहे. काय सांगायचं श्रीकृष्ण परमात्म्याला नारदांना ह्या दृष्टांतातून काय सांगायचं आहे? नारद महर्षीने अनेक तज्ञ आणले, देवाचं डोकं काही थांबत नाही. म्हणजे नारद महर्षी, माझं डोकं थांबण्यासाठी उपाय सांगतो. भक्ताच्या पायाची माती जर माझ्या डोक्याला लावली, परमात्माचा त्याग सांगायचा बरं का मला. ज्ञानोबराचा त्याग आहे. हो, त्याग आहे. त्याच्याशिवाय वेगळं काहीच नाही, त्याच्याशिवाय काहीच नाही, ही भूमिका स्वीकारली आहे. मग नारद महर्षी म्हटले, देवा, भक्ताच्या पायाखालची माती लावायची. मग सगळ्या राण्या लाईनीने उभ्या केल्या. देवाच्या बायका तुमच्या पायाखाचे रजक्कण देवाच्या मस्तकाला लावायचे. ते म्हटले, अरे आम्हाला काय नरकात घालता का काय नारद महर्षी तुम्ही? आमच्या पायाचे रजक्कण देवाच्या डोक्याला जर लावले तर आम्ही नरकाचे अधिकारी हो. लक्ष्मी सहित, सत्यभामे सहित, जांबवंती सहित कोणी पुढे नाही आणले. म्हटले आम्ही नरकात जाऊ. पण इथं देव आणि भक्तामध्ये विचार कोणता आहे? देव आणि भक्त तुझा नाही विचार. धन्य पुण्य रूप कैसा देव आणि भक्त तुझा नाही विचार. दुसरा विचारच नाही, दुसरा विचारच नाही, फक्त देव माझा. पण याला नरकात जायची भीती आहे. आणि माझं तर म्हणता येतं, पण नरकात जायची भीती आहे. म्हणजे आता तुमच्या राण्या सुद्धा येत नाही. देवा काय करू? मला गोकुळात जा.
आणि म्हटले एवढ्या राजघराण्यातल्या महिला देत नाहीत, त्या तर अनपड गवार आहेत, हा त्या तर वेड्याच आहेत म्हटले, ते गाव ढळेत म्हणले त्या गवळणी, त्या कशा देतील म्हणजे जाऊन तर बघा. हो मला भक्ती सांगायची आहे, भक्तीची परिपूर्णता कशामध्ये आहे की जीवाला काय आवडावं जीवाला. आपण नरकात जरी गेलो तरी आपल्याला देवाच आवडावा. देवा जर नरकात जायचं, देवासाठी नरकामध्ये जावं. हो देवासाठी काय असेल ते देवासाठी, जे असेल ते देवासाठी. या भूमिकेवर राहून परमार्थ करावा. गवळणीकडे नारद वर्षी गेले म्हणजे या तर गवढाळ गवळणी आहेत, या काय देणार आहेत देवाला? जिथं ज्ञानाने दिलं नाही तर या गवढाळ काय देणार? नारद वर्षी आले. नारद वर्षी आल्यानंतर सगळ्या गवळणी पुढे आल्या, म्हणजे देवा द्वारकेमध्ये गेला होतात का? काय म्हणतोय आमचा कृष्ण भगवंत? पावर का प्रेम करतायत त्या, अखंड प्रेमा भक्ती आहे. त्याला स्वामी प्रभुपाद महाराजांच्या त्या गीतेमध्ये एक शब्द आलाय, कृष्ण भावना भवित, हा शब्द आलाय. कृष्ण भावनेची उत्कंठा, कृष्ण प्रेमाची उत्कंठा, कृष्ण दर्शनाची उत्कंठा, जे असेल ते श्रीकृष्णमय. अखंड भजन अंतकरणामध्ये चालू आहे. कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय. अखंड प्रेम भाव अंतकरणामध्ये उसंबळलेला आहे. वृत्ती तर आकार झालेली आहे. एकच बज आहे, कृष्ण 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 कृष्ण. कृष्ण म्हणजे आपलं स्वरूप आहे, आपलं स्वरूप आहे ते. नारद महर्षी गेले. नारद महर्षी द्वारकेला गेला होतात का? हो द्वारकेवरनं चालू आहे. आमच्या देवानं आम्हाला काही निरोप दिला का? इकडच्या तिकडच्या उसापात्या करण्यापेक्षा श्री गुरुने जो तुम्हाला निरोप दिलाय ना, त्या निरोपाशी कारण ठेवा बरं का. इकडचं तिकडचं बोलू नका, निरोपाशी कारण ठेवा. आम्हाला काही निरोप दिलाय का? हो देवानं तुमच्या पायाखालची माती मागितली. पायाखालची माती सगळ्या गवळणी एकत्र आल्या आणि आपल्या पायाची धूळ चढू लागल्या. नारद महर्षी, तुम्हाला कळतं का काही? तुम्हाला कळतं काही? अरे नरकात जाताना तुमच्या पायाखालची धूळ देवाला लावताय. नरकात जाताना नारद महर्षी, आमच्या देवासाठी शरीर देह जावो अथवा राहो, विषय एकच अंतकरण वृत्तीमध्ये ठसला पाहिजे. आणि का दुसरे मजा नाही आत, आणि का दुसरे मजा नाही आत, आणि का
आणि खरं राहू नये बरं का, चित्तात आल्याशिवाय राहूच नाही दुसरं. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती सपनी पांडुरंग. अखंड ब्रह्माकार स्थिती तुमची आमची व्हावी, हा प्रयत्न तेवढे त्यासाठी चालू आहे ना. ही काय गंमत म्हणून मंडप आहे का? हा मंडप करमत नाही म्हणून टाकलाय का? नाही. आपण सगळेजण आलोय काम नाही म्हणून आलोय नाही. आपल्या वृत्तीला अखंड ब्रह्माकार ब्रह्माकार करावं अखंड, त्यासाठी. आणि अखंडता आपल्याकडे पहिलीच आहे. अखंडता काय बाहेर आणायची नाहीये. कुठे आणायचंय? अप्रपंच करण्यासाठी सगळं बाहेरून आणायचंय. गहू ज्वारी बाजरी पाण्यासहित साखर चहा पावडर भांडी कुंडी कपडा लागता सगळं बाहेरून आणायचंय. बाहेरून आणावं लागतं तरी एवढा हिरिरीने करतोय. हो, परमार्थासाठी तुम्हाला काय साधून बाहेरून आणायला सांगितलं? हो, काय आणायला सांगितलं? काही लाख रुपयाचा एखादी वस्तू बाहेरून आणायला सांगितली? अरे अनमोल किमतीची वस्तू तुमच्यामध्ये आहे. रात्री आले ऐकलं ना तुम्ही? अमोलिक रत्न जोडीले रे देवा, आहे की नाही? जोडी रे तुझ. अरे असं अमोलिक रत्न तुमच्या आमच्यामध्ये आहे. हो, अमोलिक रत्न आहे. हेच सुवर्णाचं भांड आहे, हेच सोन्याचं भांड आहे. पण कुसंबा घालून असं केलं. वृत्ती तदाकार न होता वृत्ती ही त्या वृत्तीला अनंत जन्मापासून ती बाहेर खाली झालेली वृत्ती. हो, नाश बाहेरच्यांनी नाही केला, नाश आपला आपण केला आहे. घात आपला आपण करतोय. कुसंबा म्हणजे बहिर्मुख असलेली वृत्ती, त्या वृत्तीला परमात्मा कळत नाही, ती अखंडाकार होत नाही. मिळालंय पण कळालं नाही. म्हणून अखंड ब्रह्माकार वृत्ती असलेल्या त्या गवळणी अखंड कृष्ण नामाचं अंतर्गत ध्यान आहे. कृष्ण 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 कृष्ण. नारद महर्षी म्हणताय, अरे नरकाला जाताना पायाची माती दिल्यानंतर, अरे आमच्या देवाला जर सुख होत असेल, आम्ही 1000 वर्ष बर का, हजारो जन्म आम्ही नरकाला जाऊ, पण आमच्या देवाला सुख व्हायला पाहिजे. देव आणि श्री गुरु वेगळा आहे का? देव आणि गुरु वेगळा आहे. जो गुरु आणि देवाला वेगळं समजतो ना, गुरु हा संत कुळीचा गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरुविन देव नाही तुझा पाहता त्रैलोक्यामध्ये. गुरुला सोडून तुम्ही जे जे करताल ना ते बंधला करणे कुठून. हो, तुम्ही गुरुला सोडून लय मोठा मेळावा केला ना, लय मोठा मेळावा केला गुरुला सोडून, आणि ते बंधला करणे कुठून ना, ते मोक्षाला नाही करणे कुठून होणार. पण जिथं आपला प्राण विसावतो, प्राणाला सुद्धा विसावा जिथं आहे तिथं प्राण स्थिर होतो, चित्तवृत्ती जिथं स्थिर होते, ते आमचा श्री गुरु आहे. एवढं श्री गुरुचं महत्व आहे हो आपल्या जीवनामध्ये. आपल्याला गुरुच नाही कळाला, लयच कीर्तन प्रवचन करत बसलं तर काय काय फायदा आहे? काय होणार नाही. फार तर तुमचं लौकिक होईल, लौकिक होईल बरं का, लय छान करतात एवढंच लौकिक होईल. पण जो अलौकिक स्थिती आहे ना ती प्राप्त होणार नाही. म्हणजे 1000 वर्ष आम्ही नरकवास पत्करायला शोधा तयार आहे, पण आमच्या देवाला बरं वाटायला पाहिजे. ही प्रेमामध्ये आहुती हो, ही आहुती आहे प्रेमाची, ही प्रेमावस्था आहे. आपण याच्यामध्ये कुठे बसतो? आपण कुठे बसतोय? इथं यायचंय ना, कोण काय करतंय बघायला यायचं नाही, स्वतःला शोधायला यायचंय. मी कुठे बसतो? आपण आपल्याला सापडलं की आपला परमार्थ झाला. आपण बसतोय कुठे याच्यामध्ये? फार आनंद आहे हो, फार आनंद.
हो, याच्यासारखा आनंद दुसरीकडे कुठेच नाही. आनंद फक्त स्वरूपामध्येच आहे. पण गवळणी नारद महर्षी विचारतायत, अनपढ गवार या अशिक्षित या गावंढळ महिला भक्तीची उच्चतम अवस्था आहे. देवासाठी वाटतेल ते, आपलं चाललंय प्रपंचासाठी वाटेल ते, देवासाठी नाही, श्री गुरुसाठी नाही. त्याग आहे परमार्थामध्ये, प्रेमासाठी त्याग आहे. नारद महर्षींनी विचारलंय, का बरं एवढा त्याग करायला तुम्ही का तयार झाला? तो आमच्या जीवाचा जीवलक आहे. आमच्या जीवाचा जीवलक परमात्मा आहे. या स्थितीपर्यंत पोहोचण्याचं कारण काय? कारण आम्ही आमच्या परमात्म्याला सर्वस्व समर्पण केलेलं आहे. आणि समर्पण व्हावं लागतं गुरुच्या चरणाशी. गुरुच्या चरणाची समर्पणाची भावना जर नसेल ना तर काहीच उपयोग नाही. समर्पण व्हा श्री गुरुच्या चरणाशी, सर्वस्व समर्पण करा. गवळणी सर्वस्व परमात्म्याच्या चरणाशी समर्पण केलं. का बरं? नारद महर्षी म्हणतात, एवढा त्याग तुम्ही काय केला? नारद महर्षी, आमच्या जीवाचा जीवलक तू आहे. आमच्या जीवनामध्ये आम्हाला फक्त आवडतंय ना, आमच्या एकच आवडीचा विषय आहे. सावळे परब्रह्म आवडया देवा. सावळे परब्रह्म आवडया देवा. सावळे परब्रह्म आवडया देवा. सावळे एकच विषय आहे, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. नारद महर्षी, आमचा विषय आता दुसरा राहिलेला आहे. आमच्या जीवाला आवडतंय ते फक्त ते सावळ परब्रह्म जे गोकुळामध्ये आहे, जे द्वारकेमध्ये आहे, तेच आमच्या हृदयामध्ये आहे. अखंड स्थिती आहे. ती अखंड स्थिती अनुभव करणं परमार्थामध्ये अनुभव आहे. आणि परमार्थ म्हणजे ये बंद अंतकरणीचे अधिकारी आहे. हा अंतकरणाचा अधिकार श्री गुरु तुम्हाला प्राप्त करून दिलाय. जी गवळण आहे त्या गवळणी सारखी स्थिती प्राप्त करून घेणं. आपण गवळणच आहे. इंद्रियाला ज्याने वळण लावलंय ना ती गवळण आहे. ज्याची इंद्रिय एका ठिकाणी एकवटून त्या प्रभूचा भजन करतेय, त्या प्रभूचा साक्षात करतेय, त्या भक्तीचा विलक्षण आनंदाची भोगती आहे, ती गवळण आहे. आणि त्या गवळणी त्या भक्तीचा आनंद घेत असताना आपल्या पायाची माती परमात्म्याच्या डोक्याला लावून दिली. कळालं मी त्या गवळणीवर का प्रेम करतो ते. आपण आहोत का गवळण? आपण गवळणच आहोत. गवळण म्हणजे स्त्री किंवा पुरुष नाही. गवळण म्हणजे एक वृत्ती आहे, जी परमात्म्यामध्ये रत झालेली वृत्ती आहे. रथ व्हावं लागतं बरं का. रथ व्हावं, रत झालेली वृत्तीमध्ये गवळण आहे. मग ती वृत्ती झाली ना की तिला प्रपंच कितीही शिकवायचा प्रयत्न केला ना, कितीही शिकवायचा प्रयत्न केला प्रपंच, तरी तिची वृत्ती परत इकडे माघारी येत नाही. कारण का घर अधिकी झाले पट्टराणी बळे, वरिले सावळे परब्रह्मा. जातीला, गोत्राला, कुळाला विसरून त्या परमतत्वाशी एकरूप होणं. माऊली सांगतात ना, याती कुळ माझे गेले हर पाणी, याती कुळ
काही नको. सावळे परब्रह्म आवडे या जीवा. अनुभव नाहीत का? मला कधी कधी आपल्या शांताबाई आहेत ना, आपल्या काय आडनाव वाघुलीला होत्या त्या, आपल्या यांची बहीण साळुंकी ताई, शांताबाई साळुंकीची आठवण येते. एकदा त्यांची माझी भेट, म्हणजे अशा गप्पा मारत बसल्या होत्या आम्ही दोघी जणी. त्या म्हणायच्या, मी चिंतनाला बसले की माझी सासू मागून पुढे येतील सारखी गालगुच्ची घेते. सासू सारखी यायची आणि गालगुच्ची घ्यायची चिंतनाला बसल्यावर. सासूला ते ज्ञान नव्हतं ना. हो, पण त्या जीवाचा जो विषय एक झालाय ना, तो विषय एक व्हायला पाहिजे. हो, एक तत्व नाम दृढ धरी म्हणा मग हरीशी करुणा. तुम्ही त्याचं भजन करताय, पण तो तुमचं भजन करतोय का? तुम्ही त्याची आठवण करताय, तो तुमची आठवण करतो का? म्हटलं परमार्थामध्ये त्या काय परिपूर्णता आहे, आपण झोकून देऊ ना, झोकून देऊ ना. तेव्हा तो सुद्धा म्हणतो तू माझा आहेस. देवाने सुद्धा आपल्याला आपलं म्हणणं फार गरजेची गोष्ट आहे. अखंड भजन समजून घ्या. त्या गवळणीने अखंड भजनाची रीत समजून घेतली, परमात्म्याने अनुग्रह केलेला त्यांच्यावर. तसं श्री गुरु हा परमात्मा परेशु ऐसा ज्याचा दृढ विश्वास. श्री गुरु म्हणजे प्रत्यक्ष परमात्मा 3.5 हाताचं शरीर धारण करून धर्माच्या कार्यासाठी तुमच्या आमच्यामध्ये वावरलाय. तुम्ही आम्ही पाहिलं, पण आम्ही ओळखलं मात्र नाही. ओळखलं नाही, आम्ही देहधारी समजलो. सद्गुरू म्हणजे देह नाही. ते आपण ऐकलं ना, कपडे म्हणजे सद्गुरू नाही. हो, संत म्हणजे याची वृत्ती तदाकार आहे, अखंड ब्रह्माकार जो झालेला आहे तो साधू आहे. तो जगतामध्ये जीवाला ब्रह्मस्वरूपाला नेण्याचा अधिकार त्याला प्राप्त करून द्यायचा आहे. म्हणून अशी ती गवळण त्या भक्तिप्रेमामध्ये रत झालेली आहे. तिचं चित्त हरण केलंय प्रपंचामध्ये राहून. ओ प्रपंच वसरो चित्त तुझे पायी वरो ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंग. प्रपंचामध्ये राहा पण राहूच नका, संसारामध्ये राहा पण राहूच नका. आता राहाने राहू नका म्हणजे काय? देहानी करा, देहानी प्रपंच करा, पण अखंड ध्यान मात्र परमात्म्याचं करा. जेव्हा त्याचं ध्यान करताल ना, तेव्हा तुम्ही आतून बाहेरून बदलून जाताल. हो, ज्ञानी ध्याता पंढरी राया मनासहित पालटे काया, मनासहित पालटे काया, मनासहित पालटे चित्त चैतन्य घन होणार, बुद्धी परब्रह्म स्वरूप होणार. आणि हा परमात्मा आहे. हा गवळणीने परमात्मा केला. त्यांची चित्तवृत्ती अखंड त्या परमात्म्याच्या चरणाशी लागलेली आहे. चरण न सोडी सर्वता आन तुझी पंढरी लाता. कोणत्याही परिस्थितीत बरं का, सुख असलं तरी दुःख असलं तरी सोडू नका नामाना. नामच तुमचं कल्याण करणार आहे. कल्याणाचा मार्ग सद्गुरूने तुम्हाला दिला आहे. कोणत्याही परिस्थितीत अशीच गवळण आहे. आपला प्रपंच हरिरूप तिने केला आहे. प्रपंच हरिरूप केला. एकत्र कुटुंब आहे, एकत्र कुटुंब आहे. थोरले 4 दीर आहेत, थोरले 4 जावा आहेत. ही 5 नंबरची धाकटी गवळण आहे. सासू आहेत, सासरे आहेत. ज्वारी काढायचे दिवस आहेत. हिचं लहान बाळ असल्यामुळं तिला स्वयंपाक करायला मागे ठेवलंय आम्ही. कारण का आपल्याकडे पण आता नाही, पण पहिलं सावड केली जायची आहे की नाही. एकमेकाच्या घरी ज्वारी करायला जायची, पण ज्वारी करायला असं ऊन पडल्यावर नाही जायचे. पहाटे 4 वाजता जायची. रात्रीची ज्वारी करायची, पहाटेची काढायची. तसं 4 दीर 4 जावा सासू सासरे सगळे पुढे गेलेत. आणि जर बाळ लहान असल्यामुळे त्यांना सांगितलंय, अगं आमच्या सगळ्यांच्या न्याहारीच्या भाकरी करून तू ये बरं का, तुझं लहान बाळ आहे, तो तिला ज्वारी काढून देणार नाही. तू न्याहारीच्या भाकरी मागं घेऊन ये. ती हो म्हटली. आणि तिनं सगळ्या भाकरी केल्या, भाजी केली, ठेसा केला, हो सगळं काही बरोबर घेतलं. लहान बाळ मागे पुढे पदराला धरून मागे पुढे करताय. पण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये लोणचं चांगलं लागतं म्हणून तिने वरची बरणी काढली.
लोणच्याची बरणी काढली, लोणचं घेतलं, बरणी खाली ठेवली आणि तिचे लहान बाळाचं नाव जी हरणी होती ती हरणी मात्र शिंक्यावर ठेवली. बरणी कमरेवर आणि हरणी शिंक्यावर. लोणच्याची बरणी कमरेवर, हरणी नावाची मुलगी शिंक्यावर ठेवली. कुलूप लावलं, रस्त्याला निघाली. तर चित्त कुठं आहे? चित्त कुठं आहे? प्रभू परमात्म्याच्या नामामध्ये गुंतलंय. हरी रे माझे हरी रे चित्त, हरी रे चित्त, अशी त्या गवळणीची स्थिती आहे. हरिनं चित्त हरण केलंय. आता मात्र आपण काय करतोय, काय खातो आम्ही कसं या संगाती, तुकोबारांसारखी स्थिती आहे. हरणी नावाची पोरगी शिंकावर ठेवली, बरणी कमरेला घेऊन निघालेली आहे. शेत जवळ जवळ आलंय. सासूने पाहिले, अरे आली वाटतं तुझी बायको, तुझी बायको आली वाटतं. जवळ जवळ येताना पाहिली, अरे अरे हरणी दिसत नाही, तिने कमरेला काय घेतलंय रे. सासू काय म्हणते, तिच्या नवऱ्याला म्हणते. तशा 4 जावांनी कान टवकरल्या, जवळ आल्या. का हो सासूबाई, अगं तिच्या कमरेला हरणी दिसत नाही, ती कमरेला काय घेतलंय. अगं आई जवळ तर येऊ दे ना, तुला थोडा सुद्धा दम निघत नाही का. जशी ती जवळ आली तिचा नवरा बोलतोय. जवळ आली, कमरेवर तर बरणी. अगं हरणी कुठे आहे. संभ्रम अवस्था तयार झाली. हरणी कमरेला पाहिजे तर बरणी, हरणी कुठं आहे. तिला काही कळेना, काहीच कळेना. अगं हरणी कुठे आहे. नवरा विचारतोय, सासू विचारती, सगळे एकत्र आले, जावा दीर एकत्र आले. अगं हरणी कुठे आहे, काहीच कळत नाही. नवऱ्याने बाजूला घेऊन एवढी मारली, इतकी मारली, चावी घेतली हातातून, घरी पळत गेला. तर हरणी रडून 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 अर्धमेली झालेली आहे. तिला खाली उतरवली, खाली उतरवली, रानात नेली. परत जावा बकर का सासवांना लय आनंद होता आहे ना, आपल्या पोरांनी सासू सुनांना मारलेला होतो ना आनंद. तुम्ही सासू आहेत का, कोण आहे. हा ते असला आघोरी आनंद घ्यायचा नाही बरं का. सुनांना मुलांनी रागवणं किंवा मारणं, हा आघोरी आनंद आपल्याला कधीच मिळाला नाही पाहिजे. आपण साधक आहे, जसा तिचा जीव आहे तसा आपला जीव आहे. तिच्यात जसं जे ब्रह्मस्थिती ब्रह्मस्वरूप तिचा आणि माझा एक आहे. आनंदाने संसार करा, पण एकाचा अनुभव घेऊन संसार करा. संसार अडकू नका, पण परब्रह्मस्थितीचा अवलंब करा. जी स्थिती तुमची पहिलीच आहे. मग खूप मारली. सासूला तर बरं वाटलं, जावांना पण बरं वाटलं, मारली बरं. आता किती मारलं ना. संध्याकाळी मात्र नवरा जवळ येतो, तिला म्हणतो, खूप मारलं नाही का रे मी तुला. अगं रागाच्या भरात होतो मी, मला एवढा राग आला होता. आईने बडबड केली, आईने आधी डोकं उठवलं होतं माझं, म्हणून मी तुला मारली. पण ऐक ना, त्या काळ्याचा नाच सोडून दे ना. ऐक ना माझं, त्या काळ्याचा नाच सोडून, हे सगळं होतंय ना त्या काळ्यामुळे होतंय बघ. त्या काळ्याचा नाच सोडून घे ना. तुला तर वाटत असेल ना, तुझ्या सुखासाठी तू काही काम करू नको, तू फक्त प्रपंच सांभाळ, हरणीचा सांभाळ कर. मी उद्याची उद्या आईला वाटून मागतो. हो आपण वेगळं राहू, पण त्या काळ्याचा नाच सोडून दे ना. ती म्हणते नको, खूप मारलं ना तुला. अगं अरे नवऱ्याला म्हणते, तो नसेल तर आम्ही जिवंत कोणामुळे आहेत. आम्ही जिवंत त्याच्यामुळे आहेत. हो आम्ही जिवंत त्याच्यामुळे आहेत. खूप मारलं ना तुला. त्याला दया येते. तो म्हणतो, अंगाची सालं निघुस तुला मारलंय. तुझ्या अंगाची आग होत असेल ना,
तुझ्या शरीराला चंदनाचा लेप लावून देऊ का मी? काय ज्ञानोबांची भूमिका आहे बघा. तुझ्या अंगाला मी चंदनाचा लेप लावून देऊ का? हे नको. माझा काना जर माझ्या जीवनामध्ये नसेल, तुम्ही चंदन जरी माझ्या अंगाला लावलं ना तरी काय होईल? कारण का तो त्याचा वारा येतो ना, वाऱ्यातून गुरुचा स्पर्श आपल्या जीवनामध्ये होतो बरं का. हो, आपली नित्य भेट आहे श्री गुरुची आपली. त्यावेळेला इथून वृत्ती उठते किंवा इथून श्वास आपला बाहेर पडतोय आणि बाहेरचा श्वास आत घेत होतोय. जिथं नित्य भेट आहे ना, तिथे श्री गुरुची भेट आहे आपली. व्यापक श्री गुरुची भेट आहे आपल्यामध्ये आणि नित्य बरं का. आपल्याला श्री गुरुची भेट दिवसातून किती वेळा होती माहितीये का तुम्हाला? 31,600 वेळेला श्री गुरुची भेट आहे. तर बाहेरचा आत घेतो आणि आतला ज्याला बाहेर येतो ना, तेव्हा जीव आणि ब्रह्म हा व्यापक आत्मा आणि परमात्मा याची अनुभूती आपल्यामध्ये अखंड अनुभूती आहे. ही अनुभूती नित्य नेमाने करा. हो, ती सांगते जो तो वारा आला ना की मी बेचैन होते, की जणू काय तो वारा मला कृष्ण परमात्म्याचा स्पर्श त्या वाऱ्यातून मला जाणवतो आणि त्या वाऱ्यातून अखंड नाद माझ्या कानावर पडला की मी विवळ झाले अंतकरणी मी घरनंदा विसरले. हरे सावरिया कैसी वाजवली मुरली मुरली दोहे केवळ पान तेने हरिला माझा प्राण संसार केला दानादीन. मी घरनंदा विसरली. हरे सावरिया, तो वारा येतो ना, तो माझ्या अंगाला स्पर्श करतो. तो स्पर्श झाला ना, अंतकरण विवळ होतो. त्याच्या दुसरा कोणताच पर्याय नाही. विठ्ठल विठ्ठल. त्याची आणि माझी नित्य भेट व्हावी याच्यापेक्षा दुसरी मला कोणती अपेक्षा नाही. तो वाऱ्याचा स्पर्श सुद्धा हा त्याचा स्पर्श आहे. चराचरामध्ये त्याचं अस्तित्व आहे. मौन फार सुंदर वर्णन करतात. तो गणू आहे गुण वारा वाहे ऋण गुणा भवतार को हा काढाय वेगी भेटवाय चांदो चाफेओ चंद. मला काही नको. अगं तुझ्या अंगाला चंदनाचा लेप लावून देतो ना. चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी कानोवर माळी वेगी भेटवा गणोवाहे गुण. काही ज्ञानोबांनी कोणती भूमिका स्वीकारली आहे? मग चंदनाचा लेप नको ना. मग झोप आता निवांत, तुला बरं वाटेल. अहो, ही तुम्ही ती शय्या जी गोधडी घोंगडी टाकली ना, मी कसं झोपू? हे माझ्या अंगाला काही टोचतंय, सगळं टोचतंय. हो, मग मी त्या अंथरुणावर फुलांची शय्या करून देऊ का तुला? पण त्या कानाचा नाच सोड, त्याचा नाच सोड. मी फुलांची शय्या करून देतो, सगळ्या अंथरुणावर मी फुलं टाकतो, मग तर तुला निवांत झोप येईल ना. सुमनांची शेद शीतळ होनिकी पोळे आगी सारखी वेगी दिसवा का गणोवाहे गुण. गवळण सांगते चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी. त्याच्या व्यतिरिक्त हे चंदन म्हणजे काय? भोग ऐश्वर्य आहे. हो, सुमनांची शेड मध्ये भोग ऐश्वर्य आहे. तर आपल्या जीवनामध्ये सद्गुरू नाही, आपल्या जीवनामध्ये नाम नाही. त्या भोग ऐश्वर्याचा उपयोग काय? नको ते म्हणे, मला ते नको आहे. हो, ती शेत सुद्धा मला सुमन म्हणजे फुलांची शेया सुद्धा मला टोचते जोपर्यंत माझा मला काना भेटत नाही. कारण का त्या कशा आहेत? हरीशी रक्त झालेल्या आहेत. हरिरथाचा पलनारी हरिरथाचा पलनारी हरिरथाचा पलनारी हरिरथाचा पलनारी
हो, आता त्या वृत्तीवर यायला तयार नाहीत. आणि वृत्तीवर जरी आल्या तरी सुद्धा वृत्ती सुद्धा त्याच भजन करते, अखंड भजन त्याच चालू आहे. अशी स्थिती त्या गोपिकांची आहे. त्या सोडायलाच तयार नाहीत. कारण का विरह तो सकाळी जातोय आणि संध्याकाळी माघारी येतोय ना. प्रेम भाव अखंड आहे, पण त्याला पाहण्यासाठी दृष्टीची आसुसलेली आहे का ना. सकाळी जातो, संध्याकाळी माघारी येतो. आम्हाला तुझ्या त्या दिव्य दर्शनाची ओढ आहे. तुझ्या अलौकिक तेजाची ती प्रभा आमच्यावर पडावी. अगं काय करू, आईने पाठवलंय ना मला. पण मग तुझी आणि माझी नित्य भेट कधी होईल. प्रत्येक गवळण तिला विचारतीये. अरे शरद पौर्णिमेच्या रात्री तुम्ही सगळेजण या ना. शरद पौर्णिमेच्या रात्री तुम्ही सगळेजण या. मी त्या सगळ्यांना ते अलौकिक प्रेमाचं सुख मी तुम्हाला प्रदान करेल. सगळ्या गोपिका शरद पौर्णिमेची वाट पाहत आहेत. आणि शरद पौर्णिमा आली. या सगळ्या नटून थटून दिव्य देहानं आता तिथं निघाल्यात. आणि एक एक गोपी, एक एक कृष्ण. जेवढ्या गोपिका तेवढे कृष्ण. काय केलं नाही हो त्यांनी भक्तासाठी. काय केलं नाही त्यांनी भक्तासाठी. सगळं का हो काय हे केले. एका चिंतिता विठ्ठल. एकच करा प्रपंचामध्ये पडता जड भारी. दासी आठवा वारी. मग तू होऊन देशील आड घालीस दर्शन. चांगलं असलं तरी, आपल्या आयुष्यात चांगलं झालं तरी, वाईट झालं तरी, श्रीमंती आली तरी, गरिबी आली तरी, एकच गोष्ट करा. तुम्ही सगळ्याजणी या. हो सगळ्याजणी या. त्याच्यामध्ये सगळ्याजणी या म्हटल्यानंतर स्वर्गीतल्या देवांगांना सुद्धा आले बरं का. पार्वती पटपट आवरून आता निघालीये रासपेढेला. अरे देव सुद्धा त्या भक्तिप्रेमाचा भुकेला आहे. शंकराला सुद्धा त्या रासपेढीमध्ये जावं असं वाटू लागले. शंकराला सुद्धा. पार्वतीला विचारलं कुठे निघाली वळेलच बघिनी. शरद पौर्णिमेची रात्र आहे आणि आता त्या चांदण्यामध्ये कृष्ण परमात्माला आम्हाला ते अलौकिक तेजानं आम्हाला ते दिव्य प्रभेचा अनुभव करून देणार आहे. रासलीला म्हणजे टिपऱ्या खेळणं नाही. आपण टिपऱ्या खेळणं म्हणजे रासलीला म्हणजे जीवाचा जीवपणा झालं आणि ब्रह्मसुखाची अखंड अनुभूती करणं. कल्पित द्वैत स्वीकारून त्या देवाच्या त्या भक्तानं त्या परमात्माची विलक्षण अनुभव करणं. पार्वती निघाली. अगं पार्वती मला पण यायचंय. तिथं पुरुषांना प्रवेश नाही. पुरुष म्हणजे कोण. अहम भाव म्हणजे पुरुष आहे बरं का. म्हणतात तुम्ही, आपल्या सगळ्यांना प्रवेश आहे. अहम भाव म्हणजे पुरुष आहे. हो. गोपी भाव म्हणजे काय. प्रभू प्रेममय होणं हा गोपी भाव आहे. पण तुम्ही एवढे अवाढव्य, एवढे उंच, एवढे अवाढव्य, आणि तुम्हाला तिथं प्रवेश कसा मिळेल. साडी नेसावी लागते तिथे. मला दे ना साडी. 2 साड्या एकत्र केल्या. ओ कसे ते 2 जंपर एकत्र करून घातले आणि निघाले. एक दिन अब भोले भंडारी बन कर ब्रिज की नारी गोकुल में आ गए, गोकुल में आ गए. पहन के गजरा, बांध के गजरा, पहन के सारी, ना माने त्रिपुरारी गोकुल में आ गए. आपली साडी नेसली, गजरा घातला आणि शंकर सुद्धा रासपेढेमध्ये आले. पण लाज वाटायला लागली ना. मी कुणीतरी आहे. हो मी कुणीतरी आहे. वेगळं उभं राहिले. पण इथं मात्र एक एक गोपी, एक एक गोपाल रासक्रीडा चालू झाली. आणि रासक्रीडामध्ये, रासक्रीडा म्हणजे जिथं शब्द संपतात त्याच्या पलीकडे रासक्रीडा आहे. जिथं शब्दच नाहीत सांगण्यासाठी ती रासक्रीडा आहे. रममाण होणं स्वरूपामध्ये देव आणि भक्त दोघांचा संगम म्हणजे रासक्रीडा आहे. जीवाचा जीवपणा देऊन ब्रह्मस्वरूपाची अनुभूती म्हणजे रासक्रीडा आहे. आणि ती रासक्रीडा पौर्णिमेच्या रात्री चालू झाली. किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला. आज आनंदी आनंद झाला, आनंदी
गोपाला रास क्रीडा चालू झाली आहे आणि कोणतीच गोपी आता वृत्तीवर राहिलेली नाही. वृत्ती परमात्म्याच्या चरणाशी रत झाली. कारण किती समजावलं, काय करावं या अंतकरणाला, काय करावं या मनाला किती जरी समजावलं ना तरी मनाचा विषय नित्य गोविंद गोविंद गोविंद. काय करू सये सावळे गोविंद, 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 काय करू सये सावळे गोविंद. आपे आपला पद मन देते, आपो आपला पद मन देते, मन देते. सावळे गोविंद, काय करू सये सावळे गोविंद. आपे आपला पद मन काय करू सये सावळे गोवित आपे आपला पद मन तेथे विठोबा रखुमाई. गवळणींना ज्या ज्या वेळेला प्रेम तर अखंड आहे, त्याच्या दर्शनाची ओढ असायची. परमात्म्याने गवळणीसाठी रास क्रीडा केली. रास म्हणजे सगळ्याचा रास होऊन आपली ब्रह्मानुभूती घेणं, त्या ब्रह्मानंदाच्या लहरी अंतकामध्ये प्रकट करणं, ही सद्गुरूची कृपा आहे, ही सद्गुरूची लीला आहे. ज्या रास क्रीडामध्ये ज्या गवळणींच्या अंतकामध्ये ज्या ब्रह्मानंदाच्या लहरी त्यांच्या प्रकट झाल्या, त्याच लहरी तुमच्या आमच्या घरामध्ये बसून त्या साधूने आम्हाला प्रकट करून दाखवल्या. माऊलीची कृपा आहे, जेणे ब्रह्मानंद लहरी प्रकट केली. वास्तविक पाहता ब्रह्मज्ञानाबद्दल आपण किती बोलू, पण ब्रह्माबद्दल आपण बोलू शकत नाही. ब्रह्मज्ञानाबद्दल कितीही शब्दांची फेकाफेक केली ब्रह्मज्ञानाबद्दल, पण ब्रह्मानुभूती नसेल, ब्रह्माच्या लहरी जर अंतकरणामध्ये जर प्रकट झाल्याच नाहीत, तर ते फक्त बोलणं होईल. ही प्रत्यक्ष अनुभूती आहे. आणि परमार्थ अनुमान प्रमाणाचा नाही, परमार्थ हा प्रत्यक्ष प्रमाणाचा आहे. आणि प्रत्यक्ष प्रमाणानं साधूने आम्हाला ती क्रिया करून गोपिकांची जी स्थिती आहे ती स्थिती आमच्या जीवनामध्ये
स्त्री असो पुरुष असो अपपर भाव त्याच्या ठिकाणचा मावळला आहे. कोणी जो येईल त्याला शरणांगती करून त्याला तो बोध प्रदान केलेला आहे. आणि त्या बोधामुळे आम्हाला जीवनमुक्तीचा अनुभव तुम्ही आम्ही घेतोय. हो, म्हणून जीवनमुक्तीपर्यंत प्रत्येकाला सत्वापतीची भूमिका म्हटली. सत्वापर्यंत प्रत्येकाने जायचं आहे. म्हणून या गोपिका नित्य नेमानं त्याच्या दर्शनाची ओढ जीवनामध्ये रोज नित्य नेमानं की तो प्राप्त व्हावा, नवीन तो सतत आमच्या डोळ्यासमोर असावा. सगुणाची पण भक्ती केली, निर्गुणाची पण भक्ती केली. निर्गुण आपल्या अंतकरणामध्ये आहे, सगुण रूपाने त्याला पाहावं म्हणून त्याला जाता येतात. त्याचं दुडीनं माखलेलं काही चालत असल्या की त्या गाईच्या पायानं त्या मातीतली धूळ उडायची आणि ती त्याच्या कानाच्या अंगावर बसायची. त्या गाई म्हणजे तरी कोण होत्या? गोपी म्हणजे कोण होत्या? एका जनांतरी ब्रह्मवादिनी गोपी त्या बरवंटा. हो, आणि कृष्णपदी त्या लीन झाल्या पूर्णपणे तनिष्ठा. गोपिका कोण आहेत? ब्रह्मवादिनी, ब्रह्माचा अनुवाद करणार आहेत. अनुभूतीशिवाय अनुवाद नाही. हो, म्हणून म्हणलं ज्ञान हे बोलता येतं, ब्रह्मज्ञानाबद्दल बोलता येतं, पण ब्रह्मस्वरूपाबद्दल काही, त्या ब्रह्मानंदाबद्दल काहीही बोलता येत नाही. ती एक विलक्षण अनुभव आहे आणि तो अनुभव तुम्ही आम्ही घ्यावा यासाठी हा वैष्णव मेळावा आहे. त्या गवळणीला विचारलं जायचं का ग? कारण भाकरी करायला जर बसली त्या प्रभू प्रेमानं, हो भाकरी करायला बसली पण प्रभू प्रेमानं डोळ्यातलं पाणी अखंड धारा चालू राहायच्या आणि पेटलेली चूल विजून जायची. त्या लाकडावरती डोळ्यातलं पाणी पडलं की चूल विजायची. सासू ओरडायची का ग? अगं पेटलेली चूल कशी विजली? तिने सांगावं, सासूबाई डोळ्यामध्ये धूर गेला, मला काही कळलं नाही. म्हणजे प्रपंचामध्ये युक्तीनं करायचं, आपल्याला प्रपंच युक्तीचा प्रपंच करायचा आहे, पण राहायचंय मात्र अखंड त्या परमात्म्याच्या जवळ राहण्याचा प्रयत्न आपण करायचा. प्रयत्नांती परमेश्वर. गवळणीला विचारलं जायचं. एखादी गवळण त्यांनी गाय सोडलेल्या आहेत आणि गवळण धार काढण्यासाठी गाईचं वासरू तिने म्हशीला सोडले, म्हशीचं वासरू गाईला सोडून बैलाच्या खाली धार करायला बसलेली आहे. एका गवळणी तर आंघोळ केली आणि आंघोळ करून कपडे बदलून बाहेरच्या वस्त्रीला मेकअप करण्यासाठी बसली. तेवढ्यात कृष्ण परमात्मा गाई घेऊन रानामध्ये जाताना दिसल्या, वृंदावनामध्ये जाताना दिसल्या. वृंदावनामध्ये जाताना दिसल्यावर वृंदावनातला वेणू तिच्या कानावर यायला लागला आहे आणि त्या वेणून ती म्हणजे आत्ताच गेला आणि त्या वृंदावनातला वेणू माझ्या कानी पडतोय. आता वृंदावनातला वेणू जसा वाजायला लागला, वृंदावनी वृंदावनी वेणू गवळात वाजे, 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 वृंदावनी वेणू गवळात पडला. अंघोळ करून कपडे बदलून बाहेर बसलेली आहे, त्याला पाहिलेला आहे, त्याचा वेणूनाद कानावर आलेला आहे, समोर आरसा घेतलेला आहे आणि आरशात पाहता 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 आरशात पाहता 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 काजळ कपाळावर लावलेला आहे, कुंकू डोळ्यामध्ये घातलेला आहे, त्या काजळाच्या कपाळावर हळदीचा मळवट भरलेला आहे. आणि तेवढ्या सासूली बाहेर आली. अगं म्हणजे हे कसलं ध्यान तुझं लक्ष कुठे आहे?
तिचं लक्ष मात्र कुठं आहे? पुन्हा आपल्याला हे सांगितलं, लक्ष लक्षोनी. रात्री ऐक ना, पण तू काय म्हणे, लक्ष लक्षोनी अंतरी. तुझं लक्ष कुठं आहे? तिचं लक्ष त्या नादावर होतं. अखंड नाद, आत बाहेर सगळीकडे तो नाद भरलेला आहे. तू फक्त ऐकण्याचा प्रयत्न करावं. आत पण आहे, तोच बाहेर पण आहे. जेवढं जेवढं तुम्ही त्याला लक्ष ठेवता ना, तेवढा तेवढा त्या नादाचा स्वर अधिक अधिक आपल्या कानावर पडेल. सासूला पाहिलं, अगं असा काय मेकअप केला तू? अहो सासूबाई, काय सांगू तुम्हाला, मी आरशात पाहायला गेले आणि मला आरशामध्ये माझं तोंड दिसलंच नाही. मग काय दिसलं तुला? काय भुताटकी झाली की काय? अहो आरशामध्ये काकू सासूबाई, मला काना दिसला, काना आरशामध्ये. हो, नवऱ्याचा फार सुंदर अभंग आहे. दर्पणी दर्पणी पाहता रूप न दिसे आपुले, बाप रखुमा देवी वरून मजाईसे गेले. म्हणले का ग बाई, असं का करायला लागली तू? म्हणले सासूबाई, त्याचं मन आणि माझं मन एवढं एकरूप झाले, मला आता दुसरं काही दिसतच नाही. बाप रखुमा देवर सावळी प्रतिमा, 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 बाप रखुमा
सद्गुरू श्रीपाद बाबा समर्थ सद्गुरू रामदास बाबा या महात्म्याच्या कृपाशीर्वादानं आणि समर्थ सद्गुरू पांडुरंग दादा यांच्या असीम कृपेनं चालत असलेला हा वैष्णव मेळावा बाबांना जाऊन 26 वर्ष झाली, पण आपल्या कार्यक्रमाचं हे दुसरं वर्ष आहे. आता हा चालू केलेला आता हा कायम चालू ठेवायचा आहे. पण आज तरुण तडफदार मुलांनी धर्माची पताका खांद्यावर घेतलेली आहे. हरिभक्तीपरायण सागर महाराज फुले, हरिभक्तीपरायण नवनाथ महाराज बोरुडे. हो, फक्त एकच सांगणं माझं आयुष्यामध्ये असेल, ज्यावेळेला या धर्मक्षेत्रामध्ये तुम्ही पाऊल ठेवलंय ना, आता फक्त कानाला कान लावू नका, खांद्याला खांदा लावा, तरच हे ठीक आहे. कानाला कान लावून कधीच परमार्थ होत नाही, पण खांद्याला खांदा लावून हा परमार्थ धर्म आहे असा कोणालाही न दुखवता, कोणाचा अपमान न करता, हो, सगळ्यांना सहकार्याची वागणूक देऊन खऱ्या अर्थानं ही धर्माची पताका आपल्याला उंच उंच न्यायची आहे. कारण तुम्ही ज्यावेळेला बोलवाल तेव्हा ही सगळी मंडळी असते आपल्याला धर्माच्या कार्याला पछाडलेली मंडळी आहेत. करायचं असेल तर जीवनामध्ये जेवढं फक्त शिल्लक राहिले सद्गुरूचं कार्य करणं शिल्लक राहिले, बाकी काही करायचं शिल्लक राहिले नाही. सद्गुरूने आपल्या पूर्णपणे पूर्णत्वाला नेऊन पोचवलेले आहे. म्हणजे या ठिकाणी पांडुरंग दादा फडके आज जरी आपल्यामध्ये नसले, बाबा जरी आपल्यामध्ये नसले, तरी आपल्या हृदयामध्ये त्यांचं अखंड स्थान त्यांचं आहे, ते कोणी हिरावून घेऊ शकत नाही. आणि म्हणून त्यांनीच हरवलेला पाया, याची उंच उंच पताका, धर्माची उंच उंच पताका आपल्याला फडकवायची आहे. आणि म्हणून त्यासाठी धर्माच्या कार्याला सहकार्य करणारे तुम्ही सर्व मंडळी, पण फक्त आपल्या आजूबाजूला शेजारी पाजारी जर कोणी साधक येत नसतील, वाया गेले असतील, काही संभ्रम तयार झाला असेल, तर त्यांना सुद्धा सांगून त्याला इथपर्यंत घेऊन या. का अनंत जन्मानं हा नरदेह प्राप्त झालाय, हा असा तसा वाया जाऊन देऊ नका. सहजासहजी काहीतरी जीवनाचं सार्थक करून घ्या. आणि म्हणून या ठिकाणी प्रभू प्रेमाभक्तीला शास्त्राने जास्त महत्व दिलेलं आहे. ही ज्ञानोत्तर भक्ती आहे. ज्ञान जरी झालं, जीव ब्रह्मरूप जरी असला, तरी भक्ती आनंद भोगण्यासाठी, हा प्रभू प्रेमाचा आनंद तुम्हाला भोगण्यासाठी खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही एकत्र येऊन हे कार्य करायचं आहे. याच्यामध्ये कोणी लहानपणी आणि कोणी मोठे पडले बरं का. कोणी अधिकारी आहे म्हणून मोठा आहे, कोणी कीर्तनकार आहे म्हणून मोठा आहे, आणि आज अनुभव घेतलेला माणूस हा छोटा आहे, त्याला काही कळत नाही, असा भाव मनामध्ये कधीच येऊन घेऊ नका. कारण जिसकी उसकी टेक, बाबा सांगायचे सबकी निशाणी एक. साखर मुक्याने खाल्ली तरी गोड आहे आणि बोलक्याने खाल्ली तरी गोड आहे. तशी ब्रह्मानुभूती सगळ्यांना, तो ब्रह्मानंद सर्वांना प्राप्त झालेला आहे. पण कोणी बोलत असेल आणि कोणी बोलत नसेल, मग बोलत असेल म्हणून तो मोठा आहे का, आणि बोलत नाही म्हणून तो छोटा आहे का, असं अजिबात काही नाही. आपण सगळे समान आहोत. आपण सगळे एका वंशातले आहोत, रक्तवंशातले नाही, पण आपण सगळेजण नाम वंशातले आहोत. आपला वंश हा श्री गुरुचा वंश आहे. तर आता देवा जाऊन देऊ नका राजांनो. त्याच्यामध्ये श्री गुरुचं नुकसान नाही, त्याच्यामध्ये नुकसान आपलं आहे. म्हणून हा सुंदर आयोजन नियोजन फार सुंदर होतं. रात्री थोडासा फक्त घोटाळा झाला आपला माईक सिस्टीम वाल्यांचा, पण इथून पुढे तेही सुधारून घेतील बघा, लक्षात ठेवा. हो, कारण का युद्धाला निघाल्यावर बंदूक कधीच घरी ठेवायची नसते, आहे की नाही. बंदूक पण आपल्याबरोबर ठेवायची. असा घोटाळा झाला, थोडा विक्षेप वाटला थोडा रात्री, तसं काही परत होऊन देणार. बाकी फार सुंदर नियोजन आहे. लोक थोडी आहेत, पण सगळे आपल्या अंतकरणपूर्वक प्रेमाने या ठिकाणी आलेली आहेत. झालेली सेवा तेव्हा सर्व ब्रह्मरुद्रांच्या चरणी माझ्या हृदय सद्गुरूच्या चरणी श्वास समर्पित करूया. या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम द्या. जाता जाता एकच सांगेल, हां, आपले या ठिकाणी हार्मोनियम वादक नवले महाराज मला मग अशी म्हटली, ताई पेटी चालत नाही. म्हणजे तुमचा हात लागला की पेटी चालणार आहे, पेटीच चालत नाही. हो, पेटी चालत नाही, यांची पेटी बंद पडतीये. आणि आमचे दत्ता महाराज मृदुंगावर थाप टाकला ना की मृदुंग बोलतो, असा माझा अनुभव आहे. तुम्हाला सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करून या ठिकाणी सगळ्याला पदराम द्या.